नाव सांगा. मी अस्मीर गुलाब तांबोळी. बरं, आज वार्डामध्ये तुम्ही प्रचार करतात, मतदारांच्या प्रतिक्रिया काय येतात? आम्ही ज्या वेळेस आता आमच्या पदयात्रा काल सकाळीपासून आमच्या चालू झालेल्या आहे, ज्यावेळेस आम्ही जनतेच्या दारात जातो त्यावेळेस आम्हाला आनंदभाऊ माने, प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार आशाताई यावलकर, 4 ब चे उमेदवार ज्ञानेश्वर माऊली बाळकृष्ण तेली यांना प्रचंड प्रमाणे लोकांची सहानुभूती मिळत आहे. त्यामुळे विरोधकाचा सध्या दाभत दण आणलेला आहे आणि जनतेच्या दारातनं जनतेतनंच उमेदवारी ह्या निघालेल्या आहेत. आणि माननीय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खंबीरपणे लढत देत आहोत. विरोधकाने जरी काही अपप्रचार केला तरी त्या प्रभागामध्ये त्यांचा काही 4 नंबर प्रभागामध्ये कुठलाही प्रकारे त्यांचा प्रभाव पडलेला नाही. ह्या प्रभाग क्रमांक 4च्या 2 जागा आणि वर आनंदभाऊ मानेंची जवळजवळ 1000च्या वर लीड ही आमचा 100% राहणार आहे. मी ज्ञानेश्वर बाळकृष्ण तेली प्रभाग 4 ब मधून उभा आहे. प्रभाग 4 अ मधून आशादेवी सोमेश यावलकर आणि नगराध्यक्ष पदाला आनंद माने उभारलेले आहेत. एकंदरीत नागरिकांच्या काय समस्या समोर येतात? नागरिकांच्या समस्या फक्त आता जे भुयारी गटारनं रोड उकललेला आहे तेच समस्या आहेत, दुसऱ्या कुठल्या समस्या सध्या तर नाही आहेत. पाण्याची काय सोय? पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे, बाकी कुठली अडचण नाही. लोकांनी काय अडचण नाही? फक्त भुयारी गटार उकललेले रस्ते जे खराब झालेले आहेत त्यात अडचण येते, ती सोडून दुसरी कुठली इतर नागरिकांची अडचण नाही. आता नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? 1 नंबर प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिकांचा. कर्तव्य मतदारांच्या प्रतिक्रिया काय येतात? प्रतिक्रिया खूप चालू चांगली केली का? आहे. सगळ्यांकडून जल्लोष आहे आपलाच आणि आपले बसणारच आहे, येणार आहे. आता हे 8 दिवस मिळाले ना, देणार आहोत आनंदभाऊ माने. आम्ही सर्वजण पाठीला काम करत आहोत ना. चांगला प्रतिसाद आहे. सध्या सांगोल्यात तर शिवसेनेचीच हवा आहे आणि आपले उमेदवार असे तरुण आणि सुशिक्षित आहेत. त्यामुळं सगळ्या सांगोलकरांचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे. आणि ज्यावेळेस यांचं आपले 3 उमेदवार आहेत ते कसे युवा असल्यामुळे कधी पण त्यांना बोलवलं, आपली माणसं हक्काची माणसं. त्यामुळं कधी नागरिकांनी त्यांना त्यांच्या अडचणी असल्या आणि त्यांना आतमध्ये तर येतात पण त्यांना त्यांच्यासाठी धरून जातील आणि सांगोलकरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. त्यांचे गोरगरिबांच्या काय आणि अडचणी असतील ते समजून घेतील आणि सांगोल्याचा विकास करतील. महिलांच्या सध्या कसं म्हणजे गल्लो झालं आहे, भुयारी मार्ग असल्यामुळे धुळा उठतो. त्यामुळे बायकांना म्हणतात की महिलांना वाटते की धुळ्यामुळे ज्या थोडा त्रस्त आहे तर आमची ही उमेदवार सगळे त्याही रस्त्याचं आता काम त्याचं आहे तेवढं करतील. त्यांच्या सगळ्या महिला आहे ते मान्य करून त्यांना चांगलं सहकार्य करतील. माझं नाव सद्दाम मुबारक तांबोळे, प्रभाग क्रमांक 4 मधून माऊली तेली यावलकर और नगराध्यक्षपदासाठी आनंदा माने त्यांची प्रचार यात्रा निघालेली आहे. तरी हे पूर्ण मतदार आहेत, ही 4 मधले मतदार आहेत. आम्ही कुठले 2 नंबरमधून 3 नंबरमधून आले नाहीत. ही मतदार हक्काचे मतदार आहेत. हे 3ही उमेदवार निवडून आलेले आहेत. विरोधकाही काही बी अफवा उठत आहेत की आमचे विरोधक घाबरलेत, आम्ही हे केलं ती केलं. 2016ला राणीताई माने नगराध्यक्षपद होते, त्या टायमाला भरपूर कामं झाले आणि मुसलमानाचा सुद्धा भरपूर काय प्रतिसाद मिळालेला आहे आनंद माने. यावर्षी कसं असणार आहे? यावर्षी फिक्स नगराध्यक्ष आहे, चांगला आहे. कोई माने या ना माने, सांगोला में सिर्फ आनंदा माने.